नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमचं आवडतं युट्यूब चॅनल मराठा हिस्ट्रीवर. आपण पत्र वाचनाची मालिका सुरू ठेवलेली आहे, ती अखंडित सुरू ठेवण्याच्या दृष्टीने हे पुढचं पत्र अतिशय महत्वाचं पत्र आहे. हे अँग्लो मराठा वॉर, इंग्रज मराठा युद्ध दुसरं याच्या दरम्यानच्या काळातलं आहे. नेहमीप्रमाणे जास्ती वेळ न घालवता मी पत्र वाचत जातो. प्रणव तुम्हाला ते पत्र एक्सप्लेन करत जाईल. तर चला पत्र पाहूया. चला आपण सुरू करूया. प्रणव बोल. पत्र जे आहे हे व्यंकोजी भोसले सेना धुरंधर यांना लिहिलेलं हे पत्र आहे. आणि पत्र कोणी लिहिलंय तर यशवंतराव होळकरांनी हे लिहिलेलं पत्र आहे. 1806 सालचं हे पत्र इंग्रजांविरुद्ध जी शेवटची आपली तयारी चालू होती, एकत्रित युद्ध जे शेवटी आपण लढलो किंवा शेवटची जी ज्वाला मराठ्यांची पडकली असं म्हणतात, तर ती शेवटची तळमळ जे करत होते यशवंतराव होळकर, त्या दरम्यानचं हे पत्र. त्यातनं त्यांचे भाव प्रकट होत आहेत की ते किती प्रयत्न करतायत, त्यांनी काय काय केलंय आतापर्यंत, आणि त्या दरम्यानच्याच एकंदर हालचाली कोण कुठे आहे हे या पत्रावरून आपल्याला कळतं. पत्रातले बरेचसे शब्द महत्वाचे आहेत, ते जसे येतील तसे आपण पाहतच जाऊया. आणि पत्र टंग ट्विस्टर आहे, त्यामुळे तुम्ही पण समजून घ्या. आमच्या बोलताना पत्र वाचताना चुका होतील, पण आम्ही त्या दुरुस्त करून पुढे जाऊ. तर आपण पत्र वाचायला सुरू करूया. श्री म्हाळसा खान, सकल गुणालंकरण अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री व्यंकोजी भोसले सेना धुरंधर गोसावी यांसी स्नेहांकित यशवंतराव होळकर रामराम विनंती उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहित असावे विशेष. स्वराज्यात जलचरांचा प्रसार विशेष झाला, हा घडू नये यास्तव महाल मुलकाची आशा न ठेवता कळेल त्याप्रमाणे फौज व कंपू वाढवून करोडो रुपयाचे पेचात येऊन आज 2-2.5 वर्षे होत आली. बरोबर. तर इथे पत्राचा मायना आपल्याला माहिती आहे की जेव्हा एखाद्या मोठ्या व्यक्तीला किंवा आदरार्थी एखाद्या व्यक्तीला जेव्हा पत्र लिहिलं जातं तेव्हा त्या माणसाचं नाव वरती लिहिलं जातं आणि प्रेषक जो असतो पत्र लिहिणारा त्याचं नाव खाली असतं. त्यामुळे वाचताना आपण सकल गुणालंकरण खंडलक्ष्मी अलंकृत राजमान्य आणि मग तिथून पुढे वरती जे लिहिलेलं आहे ते वाचायचं आहे आपल्याला. म्हणजे राजश्री व्यंकोजी भोसले सेना धुरंधर गोसावी यासी आणि मग खाली स्नेहांकित यशवंतराव होळकर. आता इथं बघा रामराम लिहिलेलं आहे पत्रामध्ये. आपण रोजच्या बोलाचाली जेव्हा लोकांना भेटतो तेव्हा रामराम बोलतो, तर ही रामराम बोलण्याची आणि ती लिहिण्याची पण पद्धत केव्हापासून होती, तर निदान 1806 आपल्याकडे पुरावा आहे हा. एवढंच काय तर राजस्थानात जी पत्र गेलेली होती म्हणजे शिवाजी महाराजांची आग्रा भेटीच्या दरम्यान किंवा संभाजी राजांनी जे पत्र रामसिंगाला लिहिलेलं आहे त्यामध्ये देखील रामरामचे उल्लेख आहेत. येथील कुशल जाणून स्वकीय लिहित असावे विशेष. स्वराज जलचरांचा प्रसार विशेष झाला. स्वराज्यात बघा स्वराज्य शब्द वापरलेला आहे तिथे, म्हणजे हे मराठी राज्य जे आहे ते स्वराज्य आहे. 1806 पर्यंतची ही भावना टिकून आहे की सगळे एकत्र मिळून हे स्वराज्य सांभाळतात. यामध्ये जलचरांचा, आता जलचर म्हणजे कोणतरी इंग्रजांना जलचर हा शब्द इथं वापरलेला आहे. जलचरांचा प्रसार विशेष झाला म्हणजे सगळीकडे आता इंग्रज पसरायला लागले आहेत स्वराज्यामध्ये. हा घडू नये यास्तव महाल मुलकाची आशा न ठेवता, म्हणजे कुठली जहागिरी मिळेल किंवा कुठलंही वतन मिळेल याची अपेक्षा न ठेवता कळेल त्याप्रमाणे जेव्हा जसं जसं आम्हाला कळत गेलं की इथे इंग्रजांचा प्रसार वाढत चाललाय किंवा इंग्रज ही जागा ताब्यात घेण्यासाठी पुढे सरकतायत, त्याप्रमाणे फौज व कंपू वाढवून, फौज म्हणजे माहिती आपल्याला सैन्य, कंपू म्हणजे कंपनीज जे असतात, तर तो इंग्रजांच्या ज्या बटालियन आणि कंपनी सिस्टम होती ती नंतर मराठ्यांनी आत्मसात केली आणि फौजेचे कंपू तैनाती कंपू तयार केले. तर त्यासाठी तो कंपू शब्द वापरलेला आहे. यशवंतराव होळकरांनी या कंपूंचा वापर अतिशय उत्तम प्रकारे करून घेतला होता. वाढवून करोडो रुपयांचे पेचात येऊन, म्हणजे यशवंतराव होळकरांनी आतापर्यंत करोडो रुपये खर्च केलेत असं ते पत्रामध्ये लिहितात. येऊन आज 2-2.5 वर्ष होत आली. 2-2.5 वर्ष झाले हा सगळा ते प्रयोग करतायत की लोकांना एकत्र करतायत, पैसे खर्च करतायत आणि फौज आणि कंपू वाढवतायत. कारण इंग्रजांचा सगळी स्वराज्यभर प्रसार झालाय, जलचरांचा प्रसार झालाय असं ते म्हणतात. त्यांना रोखण्यासाठी रात्रंदिवस इंग्रजांशी मुकाबल्याचा प्रसंग घडत आला. दरम्यान राजश्री दौलतराव सिंधियासी मेळ करून भेट घेतली. त्यांचे आपले विचाराने पगडीबंद सामल राहतीलच याच भावे आपल्याकडे पत्राच्या रवानग्या होत गेल्या. मेवाड प्रांती आलियावर तामरास चौकडून पायाबंद करून हारीस आणावे यास्तव पंजाब पावेतो यावयाचे केले. बरोबर. ते लिहितात रात्रंदिवस इंग्रजांशी मुकाबल्याचा प्रसंग घडतोय. रात्रंदिवस लढाया चालू आहेत, चकमकी होतच आहे, सैन्यांच्या गाठी पडत आहेत. तर या दरम्यान काय झालं होतं की होळकर आणि शिंदे यांच्यामध्ये सख्य नव्हतं, वितुष्ट आलेलं होतं, त्यामध्ये वैमनस्य आलेलं होतं आणि त्यामुळे ते म्हणतायत की आता ह्या जलचरांशी लढायचं, इंग्रजांशी लढायचं तर मग आपण एकत्र हवे, म्हणून त्यांनी ती भेट घेतली होती. ती ऐतिहासिक भेट आहे, मोठी भेट आहे ती. त्यामुळे ते लिहितात की राजश्री दौलतराव शिंदे यांची मेळ करून भेट घेतली, म्हणजे मैत्री करून त्यांच्याशी पुन्हा एकदा भेट घेतली.
त्यांनी पण त्यांचे आपले विचाराने, त्या दोघांच्या संमतीने विचाराने पगडीबंद सामीलच राहतील ह्याच भावे आपल्याकडे पत्राच्या रवानग्या होत गेल्या. पगडीबंद म्हणजे कोणतं? यांनी एकमेकांना पगड्या दिल्या होत्या एकमेकांच्या. हा एक सौहार्दाचा प्रकार आहे त्या काळाच्या इतिहासातला. तुम्ही जर बघितलं तर जयाप्पा शिंद्यांच्या बाबतीत आपल्याला तो प्रसंग इतिहासामध्ये दिसतो. मल्हारराव होळकरांनी पण एका ठिकाणी पगडी एक्सचेंज केलेली आहे. तर हा जो प्रसंग होता हा मैत्रीचा प्रसंग, सौहार्दाची ती एक टोकन म्हणून ते पाहिलं जायचं, पगडी एकमेकांची एक्सचेंज करणं. तर पगडीबंद भाऊ झाले होते ते. तर पगडीबंद सामलच राहतील ह्याच भावे, म्हणजे तुम्ही आणि आम्ही आता इथून पुढे मित्रच राहू, पूर्वी जे झालं ते होऊन गेलं ह्या अर्थे आपल्याकडे पत्राच्या रवानग्या होत गेल्या. म्हणजे त्यांची पण पत्र मित्रत्वाची येत गेली, आमची पण पत्र त्यांच्याकडे मित्रत्वाची येत गेली. मेवाड प्रांत्य आल्यावर, मेवाड पर्यंत आल्यानंतर ताम्रास चौकडून पायबंद होऊन हारीस आणावे यास्तव पंजाब पावेतो यावयाचे केले. मेवाड पर्यंत आम्ही आलेलो होतो, तिथून पुढे आता पंजाबाकडे येत आहोत. कशासाठी येत आहोत? तर ताम्रास चौकडून पायबंद द्यावा आणि त्यांना हारीस आणावं. ताम्र म्हणजे कोणतं? इथे ताम्र पूर्वी अफगाणांना हा शब्द वापरलेला दिसतो. ताम्र म्हणजे काय? तर मुघलांना पण तांबे. ताम्र म्हटल्याचं दिसतं की. हो, मुघलांना म्हटलेलं आहे, एका ठिकाणी निजामाला देखील म्हटलेलं आहे ताम्र. तर ताम्र इथे शत्रू या अर्थाने वापरलं गेलेलं आहे. ताम्र म्हणजे तांब्याच्या रंगाच्या स्किनचे जे लोक असायचे त्यांना ते ताम्र म्हणायचे. तर ते अफगाणी लोक जे असायचे ते त्यांची लालसर स्किन असायची, इंग्रजांची पण लालसर स्किन असायची, त्यामुळे ते ताम्र असं म्हटलेलं आहे त्यांना. चौकडून पायबंद म्हणजे चौ बाजूने त्यांना जेर करण्यासाठी हारीस आणायचं, म्हणजे त्यांना हरवायचं. यास्तव पंजाब पावेतो यावयाचं केलं, म्हणजे आता आम्ही पंजाब पर्यंत आलेलो आहोत असं यशवंतराव होळकर इथे लिहित आहेत. तर पुढे वाचूया आपण. इकडे लाहोरवाले वगैरे शिखांच्या भेटी होऊन सर्व सामील झाले. जमात पोक्त झाल्यामुळे फिरंगी मागे 25-30 कोसाचे अंतराने येत गेले. त्यांनी पटाल्याचे मुक्कामापासून समेटाचे बोलणे लावले. इकडील मुस्तेदी पाहून सोबत्यांनी राजे रजवाडे अनुकूल करून दिल्लीचे सुमारे येऊन शह द्यावा, ते न करता कारभारी दुराशेत येऊन पुन्हा त्यासी एकोपा ठेवून मेवाडातच राहिले. बरोबर. आता इकडे म्हणजे पंजाबामध्ये ते पोहोचलेले आहेत, तर तिथं ते म्हणतात लाहोरवाले वगैरे शिखांच्या भेटीवर, म्हणजे लाहोरचे जे कोण तिथले हवालदार अंमलदार आहेत त्यांच्या भेटीने आणि शिखांशी पण समझोता करून, बहुधा यावेळी शिखांच्याच हातामध्ये लाहोर होतं, तर शिखांशी समझोता करून यशवंतराव होळकरांनी सगळे एकत्र झाले, सामील झाले आता आणि आपला जमाव पोक्त झालाय असं ते म्हणतात. म्हणजे आपली भक्कम लोक झाली आपली वाढलेली, बाजू. भक्कम झालेली, बरोबर. आपली बाजू भक्कम झाली. त्यामुळे काय झालंय की फिरंगी मागे 25-30 कोसाच्या अंतराने आता येत आहेत. त्यामुळे फौज जी एका माग चालत होती तर त्यामध्ये आता 30 कोसांचं अंतर पडलेलं आहे. इंग्रज मागे मागे राहत आहेत आणि नुसते मागेच राहतायत एवढं नाही, तर पटाल्याच्या मुक्कामापासून म्हणजे पटियाला आजचं, तर पटियालाच्या मुक्कामापासून समेटाचे बोलणे त्यांचे सुरू झालेत. इंग्रजांकडून समेटाचे ऑफर्स येत आहेत सारख्या, की समेट करून बरोबर. घ्या, युद्ध तह करण्यासाठी करायचं. ते, हा, कारण वरतीच लिहिलंय, कारण की जमाव पोक्त झाला म्हणतात. म्हणजे आता बरोबर. आपल्याकडची सैन्यबळ पाहता इंग्रज अंतर पण पडलंय आणि ते, कारण अर्थातच पूर्वीच्या काळी तुम्ही जाणतात सगळे की हेर खातं सगळ्यांचं स्ट्रॉंग असायचं, त्यामुळे बरोबर. इंग्रजांना पण या बातम्या मिळत असणार की यशवंतराव होळकरांचा जमाव आता काहीच्या काही मोठा झालाय, म्हणजे लढाईला उतरला तर ते त्यांना भारी पडू शकतं. बरोबर. म्हणून ते म्हणतायत की आता इकडील मुस्तैदी झाली, म्हणजे होळकर जिथे आहेत तिथे आता शिखांच्या मदतीने सगळ्यांनी एकत्र युनिटी केलेली आहे, तर त्यामुळे इकडची मुस्तैदी झाली. आता तिकडे म्हणजे आता पंजाबामध्ये होळकर आणि होळकरांचं सैन्य, शिखांचं सैन्य आहे, मध्ये इंग्रज आहेत आणि मग पाठीवरती दिल्ली राहते. असं तो तुम्हाला तिथे भूगोल जो आहे तो डोळ्यासमोर आणा 2 मिनिटं. त्याप्रमाणे ते म्हणतं की इकडील मुस्तैदी पाहून सोबत्यांनी, म्हणजे आता शिंद्यांनी, सोबती म्हणजे कोणतं, त्यांच्या कागदपत्रांमध्ये शिंद्यांना नेहमी सोबती, पगडीबंद, मित्र, मैतर, मेळ करणारे असा उल्लेख येतो ह्या भेटीनंतर. तर सोबत्यांनी राजे रजवाडे अनुकूल करून, दिल्लीच्या आजूबाजूला जे कोण राजे रजवाडे होते, आपल्याला मदत करणारी लोक होती, त्यांना अनुकूल करून दिल्लीच्या सुमारे येऊन शह द्यावा, दिल्लीच्या बाजूने येऊन शत्रूची पाठ जी होती तर त्या शत्रूच्या पिछाडीवरती पण त्यांनी हल्ला करावा आणि शह द्यावा, शत्रूला हरवावं. ते न करता, पण ते झालं नाही, हे करावं अशी अपेक्षा होती, अशी त्यांची पत्रापत्री झालेली होती, परंतु ते न करता कारभारी दुराशेत येऊन, त्यांचे जे कारभारी होते ज्यांना हे करण्याची जबाबदारी त्यांनी दिलेली होती, ते दुराशेत आले, दुराशेत निराश झाले ते, आणि निराशेत येऊन पुन्हा त्याची एकोपा ठेवून मेवाडातच राहिले. मग त्यांची ती मनधरणी आणि तो सगळा एकोपा करण्यासाठी हे सोबती जे शिंदे जे ते मेवाड प्रांतीच राहिले, ते पुढे गेलेच नाही, दिल्लीकडे गेले नाही आणि पंजाबकडे गेले नाही. स्वराज्यातील ऐक्यता बहुत येणेकरून आज पावितो व्यंग न पडता एक छत्रीच अंमल फैला होता. हालीच्या आपापसातील बच्चाली पाहून सर्वांस आपापले घर संरक्षण करून जमीदारीने असावे हेच प्राप्त झाले. तर बघा ते काय म्हणतायत की स्वराज्यातील ऐक्यता बहुत,
आपण जे स्वराज्यातील सगळे सरदार आहोत आपल्यामध्ये ऐक्य खूप आहे आणि या बळावरच आपण आजपर्यंत राज्य केलेलं आहे. जेणेकरून आज पावे तो व्यंग न पडता एक छत्रीच अंमल फैला होता. बरोबर. त्यामुळे आजपर्यंत व्यंग पडला नाही, आपण सगळे एकत्रितपणे राहिलो आणि त्यामुळे एक छत्री अंमल आपण सगळा करू शकलो, मराठी करू शकले. आता ते पुढे म्हणतात की हालीच्या आपापसातील बदचाली पाहून, म्हणजे जे काय बॅड प्रॅक्टिसेस तयार झालेल्या आहेत बदचाली, तर त्या पाहून सर्वांस आपापले घर संरक्षण करून जमीनदारीने असावे हेच प्राप्त झाले. म्हणजे ते म्हणतात की आता जो तो आपापलं घर, आपलं राज्य, आपलं मुलूक जो काय आहे त्यातनं आपली जी वसुली येणार आहे ह्याच्यामध्येच माणूस रमला तो जो काय होता. त्यामुळे तो एक छत्री अंमल जो आपला पूर्वी मराठ्यांचा होता तसा राहिला नाही. म्हणजे पुढे आपल्याला भविष्य माहिती, भविष्यात काय झालं, कसे संस्थानिक तयार झाले. तर ह्या एकछत्री स्वराज्यापासून तर ते संस्थानिक बनण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो ह्या पत्रामधून सुरू होतो किंवा या पत्रातून डोकवायला लागतो असं आपल्याला इथे दिसतंय की जो तो आपापले घर संरक्षण करून जमीनदारीने असावे हेच प्राप्त झाले. येण्याची प्रतीक्षा होती, तो योग न आला. म्हणजे मी प्रतीक्षा करत होतो असं यशवंतराव होळकर म्हणतायत की ते बरोबर. येतील, मागच्या बाजूने फौजेवरती हल्ला करतील किंवा शत्रूची पिछाडी दाबून धरतील. तर हा जो काय मला येण्याची प्रतीक्षा होती त्यांची, तो अपेक्षा योग न होती, तसं आला. घडलं नाही. तसं घडलं नाही. मागच्या पानावर फौज शब्द आहे. फौज सामल होईल ते कागदोपत्री मात्र श्रवण झाले, अथवा तिकडेच बंगाल्यात वगैरे बल धाडले असते तरी किती उपयोग घडता. हिंदू धर्मास मुख्य आपले इरादे नमूद असावे ते काही एक दिसण्यात येईना. स्वधर्मास एक आमचा नफा वरकडांची नुकसानी असाही अर्थ नाही. सर्वत्राची उमेद अनुभव व प्रत्यय पाहून अंग्रेजांकडून समेटाचे बोलणे आले होते, त्याचवरून समेट करून घेतला. बघा फार महत्वाची वाक्य आहेत. आता फौज सामल होईल म्हणजे आता जे शिंद्यांची फौज येणं अपेक्षित होतं तर ती फौज येऊन सामल होईल हे कागदोपत्री मात्र श्रवण झाले. म्हणजे फक्त ते पत्रातनच लिहित गेले की हो आम्ही येतोय, खरं आम्ही घडलं नाही. येऊ वगैरे, पण ते खरं प्रत्यक्षात घडलं नाही. बरं ठीक आहे, आमच्याकडे तुम्ही येऊ नका किंवा आम्हाला मदत करू नका, तिकडे बंगालात तरी फौज धाडवा. म्हणजे तिकडे इंग्रजांच्या ज्या बाकीच्या तुकड्या होत्या बंगालातून त्यांना जी फौज बरोबर. येत होती तिकडे बंगालात वगैरे बल धाडले असते तरी किती उपयोग घडता. म्हणजे तिकडे जर तुम्ही हल्ला केला असता तर मग ह्यांना रिइन्फोर्समेंट जे आपण म्हणतो की मागून जे फौजेचे कंपू येणार होते आणखी ते आले नसते आणि मग इकडे यशवंतराव होळकरांनी इंग्रजांना हरवलं असतं तरी किती उपयोग घडता असं ते म्हणते. पण ते काही झालं नाही. हिंदू धर्मास मुख्य आपले इरादे नमूद असावे ते काही एक दिसण्यात येईना. हिंदू धर्म वाचवावा, आपलं स्वराज्य वाचवावं, स्वधर्म वाचवावा, बरोबर. याकरता जे इरादे नमूद असावे म्हणजे संकल्प जे आहेत, इरादा म्हणजे संकल्प, आणि माहित असावा सगळ्यांना की आपला मुख्य संकल्प काय आहे, इथे मुख्य इरादा काय आहे, तर हिंदू धर्म वाचवायचा आहे आपल्याला. ते काही कोणाच्या दिसण्यात येईना. हे काय म्हणजे कोणी बिग पिक्चर बघत नाहीये. सर्वजण बरोबर. आपल्या आपल्या एका याच्यामध्येच अडकून पडलेले आहेत की माझं कसं होईल. स्वधर्मास एक आमचा नफा आणि वरकडांची नुकसानी असाही अर्थ नाही. स्वधर्म जर राहिला किंवा आपला जर हिंदू धर्म टिकून राहिला आणि स्वराज्य जर वाढलं तर त्यात फक्त माझाच नफा होईल आणि तुमचं नुकसान होईल असं तर नाही ना. जे काय होईल ते बरोबर. सगळ्यांचाच होईल, सर्वांचाच फायदा आहे त्याच्यामध्ये. सर्वत्राची उमेद सर्वत्राची उमेद अनुभव व प्रत्यय पाहून इंग्रजांकडून समेटाचे बोलणे आले होते. आता हे सगळं पाहिल्यानंतर मदत मिळत नाही, तुम्ही पाठीमागून हल्ला करावा ते केलं नाही, बंगालात गेले नाही किंवा दिल्लीच्या बाजूने गेले नाही, तुम्ही तुमच्या प्रांती मेवाडमध्येच अडकून राहिलेले आहात, हे पाहता अनुभव आणि प्रत्यय, आता मागे जे काय झालं आणि आता जे काय घडतंय हे सगळं पाहून इंग्रजांकडून मग आता समेटाचं बोलणं आलं होतं, त्याप्रमाणे आम्ही आता समेट करून घेतलेलं आहे. त्यामुळे आता आम्हाला इंग्रजांची समेट करावं लागतं, युद्ध टाळावं लागतं, कारण रिइन्फोर्समेंट ज्या येणार होत्या किंवा तुम्ही जे येऊन आमच्याशी मिळणार बरोबर. होतं ते आलं नाही. बरोबर. फिरंगी कूच करून माघारे दिल्ली प्रांत गेले. दिल्ली समेट प्रांत. झाल्यानंतर इंग्रजांनाही आता माघार घ्यायची होती, कारण त्यांना दिसत होतं की यशवंतराव होळकरांचं बळ जास्त आहे, शिखही त्यांना येऊन मिळालेले आहेत. त्यामुळे त्यांनी पण माघार घेतली आणि ते दिल्लीच्या प्रांती निघून गेले. बरोबर. आमचे मुक्काम व्यासगंगा व सुतलज नदीचे दुआबात असे. इतपर दरकूच माळवे प्रांती यावयाचे घडले. वरकड घरोब्याचे विचार सनातन आहेत ते यथाक्रम चालवावे. इकडील दुसरा अर्थ मानू नये. बहुत काय लिहिणे. लोभ कीजे ही विनंती मूर्त. बरोबर. आता फिरंगी गेल्यानंतर ते म्हणतात की सध्या आमचा मुक्काम म्हणजे यशवंतराव होळकरांचा मुक्काम जो आहे तो व्यास आणि सतलज नदीच्या दुआबामध्ये आहे. सतलज आणि व्यास पंजाबातल्या 5 मुख्य नद्यांपैकीच्या 2 नद्या, त्याच्या दुआबामध्ये म्हणजे 2 नद्यांच्या मधोमध. दुआब अंतर्वेद हे पानपतच्या वेळेस आपण पुष्कळ वेळा हा बघितलं. शब्द पाहिलेला आहे. इथं पर दर कूच माळवे प्रांती यावयाचे घडेल. आता इथून आम्ही मुक्काम दर कूच म्हणजे प्रत्येक कूच करून मुक्काम मजल दर दर मजल मुक्काम करत. मजल करत आम्ही आता माळव्यात येणार. माळवा हे होळकरांचं बेस स्टेशन होतं, त्यामुळे त्यांचा प्रांत जो होता तो माळवा होता, तिकडे येणार. वरकड घरोब्याचे विचार सनातन आहेत. तुमचं आणि आमच्यामध्ये घरोबा आहे. आता हे कुणाला लिहित आहेत ते पत्र, तर ते व्यंकोजी भोसलेंना लिहित आहेत.
सेना धुरंधरांना. तर त्याप्रमाणे ते लिहितायत की तुमचा आमचा जो आहे विचार सनातन आहे तो तसाच यथाक्रम चालवत राहावा. इकडील विचार दुसरा मानू नये, दुसरा अर्थ मानू नये. आमच्या मनात दुसरं काही नाही माझ्या बा, आम्ही मनात हे नाहीये, हा किल्मिश नाहीये. करेक्ट. किल्मिश नाहीये, क्लीन आहे विचार एकमेकांच्या बाबतीतला. बहुत काय लिहिणार, अजून काय लिहिणार, लोभ की जय विनंती, एकमेकांवरती लोभ असू द्यावा. आणि शेवटी मोरतब काढलेली, तर ते शब्द लिहिलाय त्या जागी मोरतब असावी. तर असं हे मस्त पत्र आहे. अत्यंत महत्वाचं पत्र आहे. बरोबर. आपल्याला एकंदर त्या काळची मनस्थिती दिसते की होळकर किती प्रयत्न करतायत, त्यांनी काय काय प्रयत्न केले. आणि म्हणून तो जो शेवटचा ग्रेट मिलिटरी जनरल म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं, तर ते यशवंतराव होळकरांना निश्चितपणे क्रेडिट दिलं जातं त्या गोष्टीसाठी. बरोबर. आणि किती ते राज्य वाचवण्यासाठी प्रयत्न करतायत. आणि आपण आतापर्यंत वेगवेगळी जी पत्र बघत आलो एवढे दिवस, त्यात सुद्धा आम्ही अनेकदा अशी वेगवेगळी पत्र घ्यायचा प्रयत्न करतो. हे पण पत्र तसं आहे की किती ठिकाणांचा उल्लेख आलाय बघा. जर तुम्ही बघितलं तर ते अगदी पार स्वराज्यापासून लाहोर, पटियाला पर्यंत बंगालचा उल्लेख करतायत इकडे. की ते बंगाल मधले ते म्हणतात तुम्ही इकडे मदत नाही दिली तर किमान बंगालमध्ये जा. कारण त्यांनाही हे माहिती आहे, जे जे कोस्टल भाग होते तिथून इंग्रजांचा संसर्ग झाला होता हे तर उघड आहे. कलकत्ता आहे किंवा मद्रास आहे त्यावेळेचं. कलकत्ता, मद्रास, मुंबई, सुरत, जी जी बंदरं होती तिकडनं हे इंग्रज घुसले होते आणि तिकडनं तो संसर्ग पसरत पसरत आपला अख्खा देश त्यांनी व्यापला. त्याच्यामुळे हे इथे स्पष्ट म्हणतात की कमीत कमी तिथे बंगालमध्ये जाऊन त्यांना तिथे थोपवायला हवं पाहिजे तुम्ही. इकडे नाही यायला ठीक आहे. पण याही पेक्षा एक महत्वाचं म्हणजे स्वधर्माचा जो विचार पत्रामध्ये आपल्याला दिसून येतो, बरोबर, की एक मोठं उद्दिष्ट असतं. तर त्यासाठी मग छोटी छोटी ज्या गोष्टी आहेत त्या आपापसात मिटवून घ्याव्या लागतात, किंवा छोट्या उद्दिष्टांच्या मागे आपण धावता कामा नये. जर आपल्याला एखादं मोठा गोल एस्टॅब्लिश करायचा आहे, तर लार्जर ऑब्जेक्टिव्ह, बिग पिक्चर जे असतं ते प्रत्येक वेळी प्रत्येकाने पाहिलं पाहिजे, ही जाणीव यातनं दिसते. आणि मग यामध्ये मोठी जाणीव काय होती किंवा मोठा ऑब्जेक्टिव्ह काय होता ते धर्मरक्षण. स्पष्ट लिहितं. बरोबर. धर्मरक्षण. पत्राच्या सेकंड हाफ मध्ये तुम्ही बघताय दुसऱ्या पानावर धर्मरक्षण हा सरळ 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 हे त्यांचा हेतू दिसतोय स्पष्ट. बरोबर. हिंदू धर्मास एक मुख्य आपले इरादे नमूद असावे, ते काही कोणाच्या दिसण्यात येत नाही, याचं त्यांना वाईट वाटतंय फार. आणि दुसरं एक वाक्य फार छान आहे, पुन्हा एकदा वाचतोय, की स्वधर्मास एक आमचा नफा आणि वरकडांचं नुकसान असाही अर्थ नाही ना. जर आपलं राज्य राहिलं तर त्यामध्ये सगळ्यांचाच फायदा आहे, हे सगळ्यांनी जाणीव केली पाहिजे या गोष्टीची, जाणीव ठेवली पाहिजे या गोष्टीची. तर अत्यंत महत्वाचं पत्र आहे आणि आशा करतो की तुम्हाला सगळ्यांना हे पत्र आवडलं असेल. आम्ही अशीच पत्र घेऊन तुमच्याकडे तुमच्या समोर येत राहूया. मराठा हिस्ट्री चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल अजून तर, आणि अजून पत्र आपण पाहत राहूया. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या चॅनलला प्रायोजित केल्याबद्दल गरवारे चॅरिटेबल ट्रस्टचे मनपूर्वक आभार.